ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय एबीपी माझा। आणि आता एक फार मोठ्या राजकीय युद्धाला तोंड फुटलेले दिल्लीमधून, कारण भाजपनं गांधी कुटुंबियांवरती फार भयानक मोठा हल्ला केलेला आहे। हा हल्ला आहे राजकीय आणि ह्याचा मुख्य विषय आहे राजीव गांधी फाउंडेशन। या फाउंडेशनला चीनकडून झालेल्या मदतीवरून आता भाजपनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबियांना 10 सवाल विचारले आहेत। Countries like China has donated through Chinese embassy to Rajiv Gandhi Foundation from 2005 to 2009. It is a continuous flow of money from Rajiv Gandhi Foundation, from Communist Party of China, from the Chinese government through Chinese embassy. Not only this, the tax havens of Luxembourg donated Rajiv Gandhi Foundation every year between 2006 to 2009. आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना 10 सवाल विचारलेत। कोणते आहेत हे प्रश्न पाहूया। राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून पैसा का दिला गेला? काँग्रेस सरकारच्या काळात चीन सोबतचा व्यापार का वाढवला? लक्झमबर्गमधून राजीव गांधी फाउंडेशनसाठी पैसा का आला? राजीव गांधी फाउंडेशनचा चीन सोबत काय संबंध आहे? पीएम फंडातून राजीव गांधी फाउंडेशनला पैसा का देण्यात आला? राजीव गांधी फाउंडेशनला उद्योग जगताकडून पैसा का आला? राजीव गांधी फाउंडेशनचे ऑडिटर कोण आहे? कॅग कडून राजीव गांधी फाउंडेशनच्या ऑडिटिंगसाठी नकार का आला? राजीव गांधी फाउंडेशनचा पैसा खासगी ट्रस्टला का वळता केला गेला, का दिला गेला? राजीव गांधी फाउंडेशनसाठी मेहुल चोक्सी कडून, जे पंजाब नॅशनल बँकेच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे, या व्यक्तीकडनं पैसा का स्वीकारला गेला? आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन्ही पक्षाचे प्रवक्ते नेते आहेत। आपल्यासोबत आहेत राम कदम, भाजपचे आमदार आणि नेते, आणि त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत। मी दोघांकडे जातोय। पहिल्यांदा मी जातोय सचिन सावंतांकडे, कारण भाजपची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही ग्राफिक्ससह दाखवलेले प्रश्न काय ते। सचिनजी, नाही, मला पहिली गोष्ट आश्चर्य वाटते, म्हणजे खऱ्या अर्थानं प्रसन्न काय की 2005 ते 2009 या कालावधीमध्ये जे नड्डाजी उल्लेख करतायत, या 4 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा त्या ठिकाणी RSS तर्फे कुठलाही एक शब्द का उच्चारला गेला नाही या विषयावरती, आक्षेप का घेतला नाही? विरोधी पक्षात ते होते, संसदेमध्ये कधीही चर्चा त्यांनी आणली नाही। जाऊ द्या, तो आलायदा, कदाचित त्यांना माहिती नसेल असं आपण धरू। गेले 6 वर्ष यांची सरकार आहे, लक्षात घ्या, 2014 ते 2020, आणि त्यानंतर सत्ताधारी पक्ष असे प्रश्न जेव्हा विचारतो त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की हे प्रश्न तुम्हाला विचारायचे नाहीत, तुमच्या अखत्यारीत असलेल्या एजन्सीकडनं ह्या प्रश्नांची डायरेक्ट त्या ठिकाणी सरबत्ती ही कुठल्याही संस्थेला केली जाऊ शकते, कारण त्या संदर्भामध्ये ती संस्था ही भारतामध्ये असलेल्या अस्तित्वात असलेल्या कायद्याशीर त्या ठिकाणी कायद्यानुसार ती त्या ठिकाणी स्थापित झालेली असते। त्यामुळे तुम्ही ह्या संदर्भामध्ये विचारायचं नाही प्रश्न, तुम्ही चौकशी करायची। आणि का चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये बोलत नाही, का त्या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत त्यांचे मंत्री कोण बोलत नाहीत या विषयावरती? याचं कारण असं आहे की यांना हे आठवले 2020 साली, ज्या वेळेला चीननं आपल्या देशामध्ये घुसखोरी केलेली आहे, आपला सीमाभाग बळकावलेला आहे, पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलं ते चीनच्या हिताचं वक्तव्य झालं, ते पकडलं गेलं। आजचं भारतीय जे दूत आहेत, राजदूत आहेत चीनमधले, त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये घुसखोरी झालेली आहे, हे मान्य केलेलं आहे। आणि ही सगळी गोष्ट त्यांच्या अंगाशी आल्या, यांना कुठल्याही तरीचं उत्तर नाही। म्हणून आता 2020ला इतिहासामध्ये जाऊन त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारले जात आहेत। मला असं वाटतं की ही देशाची जनता सगळे जाणते की जाणीवपूर्वक कशा तऱ्हेनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा उपाय केला जातोय। बरं, राम कदमजी, काँग्रेसचे 2 आक्षेप आहेत। एक, तुम्ही निवडलेली वेळ, या विशिष्ट वेळामध्ये जेव्हा की काँग्रेस चीनवरून तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करते, तुम्ही चीनचा माध्यमाचा वापर करून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करता, हा पहिला मुद्दा। दुसरा त्यांचा मुद्दा, समजा तुम्हाला चौकशी करायची असेल, तुमच्या ज्या विविध इन्स्टिट्यूशन्स असतात, गृह खात्याच्या अंतर्गत, बाकीच्या प्रशासनाच्या अंतर्गत, त्याच्याद्वारे न करता असे जाहीर प्रश्न का विचारले जात आहेत? बोला। प्रसन्न, हा घटनाक्रम सुरू होतो 16 जून पासून। 16 जूनला पहिल्यांदा आपले जवान शहीद झाले
17 जूनला राहुल गांधी त्या शहीदांना सलाम करतात आणि बरोबर 21 जूनला त्याच्या 4 दिवसाच्या नंतर जपानमधलं वर्तमानपत्र तिथं जपान टाइम्सची हेडलाईन येते, इंडियाज अपीसमेंट पॉलिसी टुवर्ड्स चायना. त्या आधारावर आपले जे जवान शहीद झाले, आपलं जे सैन्य आहे, आपली जी भारत माता आपला देश आहे, त्या देशाचं अपमान करणारं ट्विट करतात, सरेंडर मोदीजी म्हणून. बरोबर आहे. 4 दिवसाच्या नंतर आता नंतरचा घटनाक्रम पहा की सातत्यानं देशासमोर एक असं चित्र रंगवलं जात आहे की बघा तुमच्या देशाचं सैन्य हरलंय, तुमचा देश हरलाय, अशा प्रकारचं चित्र परदेशातल्या वर्तमानपत्राच्या आधारावर सातत्यानं काँग्रेस पक्ष करतोय. एक साधारणचा नियम आहे आणि प्रत्येक या देशावर, या मातृभूमीवर ज्याचं प्रेम आहे त्या प्रत्येकाला तो नियम मान्य आहे की जेव्हा दुश्मनाशी लढायचं असतं ना तेव्हा घरातल्यांनी एक राहायचं असतं. आणि दुश्मनाशी लढताना तुम्ही घरातल्या घरात जर भांडाल आणि एकमेकांवर असे आरोप तुम्ही कराल, काँग्रेसकडून वारंवार आम्ही सांगण्यात आलं आमच्याकडून, पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षानं पक्ष प्रथम ही भूमिका ठेवली, राष्ट्राला त्यांनी दुय्यम स्थान दिलं. हे दुर्दैवाचं आहे. विषय असा येतो की या ठिकाणी काँग्रेसच्या प्रवक्त्याचं एकच वाक्य होतं, एवढ्या वर्षानंतर का? अरे किती वर्षानंतर असलं तरी ते सत्य सत्यच आहे. त्या कालखंडामध्ये तुमची असलेली चीनशी मैत्री आणि तुम्ही चीनकडून थेट घेतलेले पैसे हे तुम्ही कसे नाकारू शकता? आज जे तुम्ही चीन आणि भारताच्या समोर तुम्हाला चीनचा मोठेपणा जगासमोर दाखवायचा आहे, हा का दाखवायचा आहे ही सांगण्याची ही आजची वेळ आहे. म्हणजे आजच्या स्थितीमध्ये मी माझ्या सैन्याला धीर देईन, मी माझ्या शहीद जवानांना सलाम करेन, हे असं न करता हा काँग्रेस पक्ष अप्रत्यक्षपणे जगाच्या समोर चीनचं कौतुक करतोय. हा भारत मातेचा सरळ सरळ अपमान आहे. एकदा सहन केलं, दोनदा सहन केलं, शेवटी 12व्या दिवशी देशापुढे काँग्रेस काय संबंध? बोला सचिनजी, बोला. महत्व अरे यांचं संपल्यानंतर म्हणतील नाही तर की मी त्यांना मध्ये रोखतो म्हणून. नाही, थांबले, बोला तुम्ही. म्हणजे आता हे जनतेसमोर आलं म्हणजे राम कदमजी म्हणाले, हे मला फार आवडलं, त्याचं मी स्वागत करतो या विधानाचं. याचं कारण असं आहे की चीनच्या संदर्भात प्रश्न विचारले म्हणून त्यांना राजीव गांधी फाउंडेशन त्यांना आठवलं आणि मग कशा तऱ्हेने करून त्या ठिकाणी बालन टाणायचं, वैयक्तिक टीका करायची, यांचा आवाज गप्प कसा होईल हे पाहायचं आणि जनतेची दिशाभूल करायची, हे जे काही कारस्थान आहे त्यांनी स्वतःच्या शब्दात मान्य केलेलं आहे. कारण ह्याच्या मागे दुसरा दृष्टिकोन नाही जे पी नड्डांचा की काँग्रेस पक्षाचा आवाज कसा बंद करायचा, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. म्हणून राजीव गांधी फाउंडेशन आलं. लक्षात घ्या, यांना त्याची नाही, पण सचिनजी इकडे गेम आहे, इकडे एक ट्रॅप आहे. प्रश्न असा, तुम्ही असं म्हणताय काँग्रेसचा आवाज गप्प करण्यासाठी राजीव गांधी फाउंडेशनचा मुद्दा काढतायत. याच्यातून प्रश्न असा उलटा उपस्थित होतो की राजीव गांधी फाउंडेशन मध्ये असं खरंच काही पाणी मुरतंय का की एका फाउंडेशनमुळे एक मोठा राष्ट्रीय पक्ष अडचणी देऊ शकतो, असं खरंच काय घडलं? तुमच्या बोलण्यातून हा प्रश्न तयार होतोय. प्रसन्न नाही, ऐका प्रसन्न, आम्ही अडचणीत नाही आहे. खरी गोष्ट अशी आहे बोला की सरकारमध्ये हे आहे, तुम्ही लक्षात घ्या, सरकार एफसीआरए कायद्याच्या अंतर्गत जेवढे ते काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे सबमिट त्या ठिकाणी केले गेले आहेत. त्याचं कारण आहे एखाद्या एम्बेसीने पैसा देऊ शकतो की नाही देऊ शकतो, ह्यांच्याकडे त्याचं व्हेरिफिकेशन करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला आताच्या कायदेशीर पद्धतीनं तो आलाय की नाही हे कोण ठरवणार? हे जे पी नड्डा ठरवणार नाही. या देशाचे कॉमर्स मिनिस्टर ठरवतील, या देशाचे फायनान्स मिनिस्टर ठरवतील, फायनान्स मिनिस्ट्री ठरवेल आणि त्याचबरोबर इन्कम टॅक्स असेल किंवा इतर सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी ठरवू शकतात. तुम्हाला त्याच्यामध्ये बोलायचा अधिकार नाही आहे. पण तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या मंत्र्यांना विचारा की तुम्ही काय करताय, तिकडे बसून तुम्ही कारवाई करा. लक्षात घ्या, प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये काय कारणासाठी तो पैसा दिला गेला हे संपूर्णपणे पब्लिक डोमेनमध्ये लोकांच्या समोर आहे. आज 2020ला हे का आठवलं जातंय? आणि जर तुम्हाला भारत चीनचे संबंध अधिक व्यापक प्रमाणामध्ये कोणाचे आहेत हे जर पाहायचं आलं तर 2007 पासून राजनाथ सिंग यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी चीनच्या फेऱ्या सुरू केल्या, चीनचे राजदूत येऊन राजनाथ सिंगना भेटले, त्यानंतर यांचं RSSचं डेलिगेशन 2011 साली भाजपाच्या डेलिगेशन बरोबर एकत्र, म्हणजे सांगतात ते बरोबर आहे की आम्ही सांस्कृतिक वगैरे आमचा राजकीय संबंध नाही, पण दोघे एकत्र हे चायनाला जातात. त्यांच्याबरोबर कम्युनिस्ट पार्टी बरोबर त्या ठिकाणी असं म्हणतात की तुमच्याकडनं आम्हाला शिकायचं, आमचा स्टडी टूर आहे, इकॉनॉमी कशी सांभाळायची आहे. त्याचबरोबर तिथं जाऊन अरुणाचल प्रदेश आणि तिबेट बरोबर चर्चा करतात हे लोक. आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही प्रश्न आता विचारत नाही आहोत. आम्ही पुढे राजकारण करायला किंवा या संदर्भामध्ये प्रश्न विचारायला बराच काळ आहे. या संदर्भामध्ये आम्ही करत राहू. प्रश्न एवढा आहे की आज चीनचं सैन्य या देशामध्ये घुसलेलं आहे. पंतप्रधान म्हणतायत की ते घुसलेलं नाही, इथे घुसखोरी झाली नाही. बरं, मी हा प्रश्न घेऊन जातो. राम कदमजी, एकूण असं लक्षात येत आहे 2 प्रमुख प्रश्नांच्या भोवती भाजप आणि काँग्रेसचा सगळा वॉर प्लॅन चालू आहे.
काँग्रेस तुम्हाला काही स्पेसिफिक प्रश्न विचारते? चीनने आपली जागा बळकावली का? असल्यास तुम्ही जाहीर का करत नाही? तीन अशा पोस्ट्स आहेत की ज्या परिसरामध्ये चीन आलेला आहे आणि तुम्ही जाहीर करत नाहीत, असा काँग्रेसचा दावा आहे. या प्रश्नाची उत्तर तुमच्याकडनं अजून मिळालेली नाहीत. तुमचा मुद्दा राजीव फाउंडेशनचा आहे, राजीव गांधी फाउंडेशनचा, ज्याच्याबद्दल अजूनही उत्तर सचिन सावंतांनी दिले नाही ना काँग्रेसने दिलेलं आहे. त्यामुळे आता मी दोघांकडचे प्रश्न थेट विचारतो. पहिल्यांदा मी भाजपला विचारतो, त्यानंतर जे भाजपचे प्रश्न आहेत राजीव गांधी फाउंडेशनचे ते सटीक प्रश्न मी सचिन सावंतांना विचारतो. राम कदमजी, हा सगळा विषय सुरू झालेला काँग्रेसच्या आरोपामुळे, जो अतिशय गंभीर मुद्दा आहे की या क्षणी लडाख परिसरातली कोणत्याही प्रकारची जमीन चीनने बळकावलेली आहे का, त्याच्या संदर्भाचे काही मॅप्स पुढे येत आहेत, काही लष्करी वरिष्ठ अधिकारी त्याबद्दल बोलतायत. याबद्दल भाजपची काय भूमिका आहे? प्रसन्न, जेव्हापासून भारत आणि चीन यांचा तणाव सुरू झालाय तर या देशातल्या प्रत्येक ज्याचं या मातृभूमीवर प्रेम आहे त्याला प्रश्न पडलाय की काँग्रेस असं विचित्र का वागतंय, काँग्रेस आपल्या देशाचा आणि सैन्याचा जगाच्या समोर अपमान का करतंय. तर त्याचं खरं कारण आणि त्याची खरी मेक अशी आहे की काँग्रेसचे चीन बरोबर असलेले आर्थिक संबंध, म्हणजे डायरेक्ट थेट राजीव गांधी फाउंडेशनला पैसे येतात, ही बाब छोटी नाहीये, ही बाब अतिशय गंभीर आहे. वारंवार देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की 1 इंच जागा बळकावली नाही, पण काँग्रेस पक्षाचा आपल्या भारताच्या शूरवीर सैन्यावर विश्वास नाही, त्यांचा विदेशातल्या वर्तमानपत्रावर अधिक विश्वास आहे. वेळ काय आहे, एका ठिकाणी देश कोरोनाशी लढतोय, दुसऱ्या ठिकाणी देश प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, अशाच नाही प्रश्नाचंच उत्तर देतोय. तर त्याच्यामुळे काँग्रेसनं जे केलेलं, मेहुल चोक्सीकडून घेतलेले पैसे असतील, चीनकडून घेतलेले पैसे असतील, परदेशातल्या इतर राज्यांनी देशातून कडून घेतलेले पैसे असतील, हे काँग्रेसला नाकारता येणार नाहीये. काँग्रेसनं या ठिकाणी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की मागच्या 12 दिवसात सातत्यानं भारत देशाचा, भारताच्या सैन्याचा जगासमोर जो अपमान करण्याचा प्रयत्न केला तो त्या राजीव गांधी फाउंडेशनला पैसे आले, तुमची बांधिलकी आहे म्हणून तुम्ही अपमान करत होतात का, अशा संकट काळातही तुम्हाला घाणेरडं राजकारण करायचं होतं म्हणून अपमान करत होतात, हे त्यांना स्पष्ट करावं लागेल. बरं, इथे मी एक ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी सचिन सावंतांकडे जातो हे सगळे मुद्दे घेऊन. त्यातला एका मुद्द्याबद्दल तर सचिन सावंत सुद्धा विचारतातच, अजून त्याही प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आहे. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक नंतर आपण चर्चा सुरूच ठेवणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला आता अतिशय एका वादग्रस्त मुद्द्यावरती चर्चा संवाद सुरू आहे. तो मुद्दा आहे जे पी नड्डा, जे भाजपचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी काँग्रेससमोर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्रामुख्यानं काँग्रेसच नव्हे, फक्त प्रामुख्यानं गांधी कुटुंबियांबद्दलचे, ज्यांचा संबंध आहे राजीव गांधी फाउंडेशनशी आणि ज्या राजीव गांधी फाउंडेशनला कथितरित्या चीनकडनं मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली असा आरोप भाजपचा आहे. आपण जाऊया सचिन सावंतांकडे. सचिनजी, राम कदमांच्या मुद्द्यांवरती आपलं उत्तर. राजीव गांधी फाउंडेशन बद्दल प्लीज बोला. प्रसन्न, तुम्ही जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं नाही. तुम्ही एकच प्रश्न विचारला होता आणि तो काँग्रेस पक्ष सातत्यानं विचारते, राहुल गांधी विचारतायत. मी पण विचारला, घुसखोरी केली की नाही, ऐकून घ्या, घुसखोरी केली की नाही, बळकावला की नाही, ह्याच्याबद्दल त्यांना उत्तर द्यायचं नाही. राजीव गांधी फाउंडेशन, ऐका, राजीव गांधी फाउंडेशन सारख्या यथचित संस्था, ज्याच्यासारख्या हजारो संस्था या देशात, लाखो संस्था या देशामध्ये आहेत, तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यांना या देशाच्या कायद्यानुसार फंडिंग कुठलाही घेता येतं, एफसीआरएचं फंडिंग देखील घेता येतं, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना ते नोंद करून द्यावी लागते. आपल्याही देशाच्या एम्बसीत इतर देशांमध्ये तशा तऱ्हेचं अनेक संस्थांना फंडिंग देत असतात. राहता राहिला पीएम रिलीफ फंडाच्या बदला, पीएम नॅशनल रिलीफ फंडाचा जो 20 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळालेला आहे, तो देखील अशा संस्थांना दिला जातो जो सुनामी जेव्हा आली होती त्याच्या संदर्भामधले कार्यालय दिला होता. राजीव गांधी फाउंडेशन एक अतिशय नावाजलेली संस्था आहे जी लोकांच्या हितासाठी, जनहितासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असते. चायनाची संबंधांच्या संदर्भामध्ये देखील, इंडो चायना संदर्भामध्ये रिसर्च करण्यासाठी तो फंड आला होता, हे लक्षात घ्या. पण आला इदा मार्ग. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही 6 वर्षात केलं काय? तुम्हाला 2020च्या या जून महिन्यामध्ये का आठवतंय? तुमच्या कुठल्याही संस्थेचं एक लेटर गेलं नाही तिकडे, मला सांगा. जर तुम्ही या संदर्भामध्ये प्रश्न विचारतायत, कुठली तरी एखादी इन्कम टॅक्स असेल किंवा ईडी असेल किंवा कुठली तरी संस्थेचं एखादं पत्र जावं, म्हणजे त्याच्यामध्ये चूक काय आहे ते तरी कळेल. मग ह्याच्यामध्ये चूक आता तुम्हाला 6 वर्षानं का आठवते? परंतु का, तर तुम्हाला जो मूळ मुद्दा आहे या देशामध्ये, जो प्रश्न विचारला जातोय तो तुम्हाला अडचणीचा आहे. तुम्हाला चीनची घुसखोरी मान्य केली आहे. तुम्ही लक्षात घ्या, पंतप्रधानांनी या देशामध्ये चीनची घुसखोरी मान्य केली आणि त्यानंतर ते जे वक्तव्य आलं त्याच्या अनुसार चीननं जेवढा भाग बळकावलेला आहे तो चीनचा झालाय.
अशा तऱ्हेचं पंतप्रधानांचं मत आहे. आणि चीनमध्ये ऐकून घ्या, चीनमध्ये फार लोकप्रिय झाले पंतप्रधान आपले, आणि ती लोकप्रियता ह्या दृष्टिकोनातून झाकण्यासाठी आता ह्या अशा तऱ्हेचे पर्सनली म्हणजे जे काही वैयक्तिक आरोप करतायत त्याला अर्थ नाही. लक्षात घ्या, ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी आहे. आपण त्याच्याकडे त्या ठिकाणी डुंकूनही पाहणार नाही. याचं कारण असं आहे की या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला अडचणी देतात त्यावेळेला ते वैयक्तिक आरोप करतात, लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी प्रयत्न करतात. देशाच्या दृष्टिकोनातून चीननं केलेलं आक्रमण अतिशय महत्वाचं आहे. चीननं भारताची भूमी बळकावलेली आहे, यापेक्षा कुठलीही गोष्ट अधिक महत्वाची असू शकत नाही. आम्हाला त्याच्यामध्ये राजकारण करायचं. सचिनजी इकडे मी तुमचा प्रश्न मगाशी सचिनजी मी जसाच्या तसा विचारला होता आणि मी तो परत विचारणार आहे राम कदमांना, कारण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही. पण इथे एक मुद्दा मला तुम्हालाही विचारायचा आहे. तुम्ही किंवा राहुल गांधी जेव्हा म्हणतात की भारताची भूमी बळकावली असेल तर त्या विधानाचा सूर असा आहे की ती बळकावलेलीच आहे. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की भारतीय जमीन चीनने बळकावली आहे हे अधिकृतरित्या तुम्हाला नेमकं कसं समजलंय? हा तुमचा दावा आहे का प्रश्न आहे? ऐका प्रश्नाचं उत्तर हे अधिकृतपणे खऱ्या अर्थानं पंतप्रधानांनी द्यायला पाहिजे होतं, ते दिलेलं नाही. परंतु आज म्हणजे जे आम्ही ते प्रश्न विचारतोय ते खऱ्या अर्थानं किती योग्य होते हे भारतीय राजदूतानं जो त्या ठिकाणी भूमिका सांगितलेली आहे त्याच्यातनं सांगितलंय चीनला की चीन तुम्ही LACच्या भारताच्या बाजूला आहात, हे भारतीय राजदूतानं त्या ठिकाणी सांगितलंय. हे अधिकृत सरकारचं त्या ठिकाणी मत आलेलं आहे जे पंतप्रधानांना खोटं ठरवतंय. लक्षात घ्या, याचाच अर्थ पंतप्रधान खोटं बोलले, देशाचे असत्य बोलले, यापेक्षा कुठलंही पाप असू शकत नाही. आणि ते का बोलले तर त्यांना चीन बरोबरचे संबंध सांभाळायचे आहेत, चीनचं हित सांभाळायचं आहे. आज चीनमध्ये ते लोकप्रिय झालेले आहेत. माझा एवढा सल्ला आहे राम कदमांना की हा पॉईंट आहे, मी राम कदमांकडे घेऊन जातो. राम कदमजी दोन मुद्दे जे सचिन सावंत बोलले त्याबद्दल तर बोलावं लागेल, कारण गंभीर आरोप केलेला आहे पंतप्रधानांकडनं पाप घडलेल्याच्या स्वरूपात. आता सचिन सावंत बोलतात त्याबद्दल तुम्ही बोलाच, पण राम कदमजी एक ट्रॅप भाजपसाठीचा सुद्धा आहे. धरून जर तुमच्या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य असेल, काँग्रेस, राजीव गांधी फाउंडेशन वगैरे, प्रश्न असा आहे ज्या सध्या आरोप काँग्रेसकडनं केले जात आहेत त्या प्रीटेक्स्टमध्ये जर का तुम्ही काय कारवाई केली, राजीव गांधी फाउंडेशन करा नाही तर गांधींवरती करा, चित्र असं जाणार आहे की चीन बद्दलचा प्रश्न विचारला जात असताना तुम्ही राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींना अटक केली आणि मग स्केप गोटचा ठरणारचा दावा केला जाणार आहे काँग्रेसकडून. यापेक्षा तुम्ही प्रश्नांना भिडत का नाही? मुळामध्ये काल दुपारी 2:58 स्वतः राहुल गांधींनी वारंवार देशाच्या सैन्याचा, देशाचा अपमान करतायत. एक त्यांनी ट्विट केलं की देश सच सुनना चाहता है. मग देशाला हे सत्य सांगण्याची गरज होती म्हणून ते आज सत्य पूर्ण देशासमोर मांडलंय. आणि या ठिकाणी काँग्रेसचे प्रवक्ते ज्या पद्धतीने त्याचं समर्थन करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे. यापूर्वी स्पष्ट केलं गेलंय की देशाची 1 इंच देखील जमीन आपल्या शूरवीर सैन्याने स्वतःच्या जीवाची, प्राणाची आहुती दिली, पण 1 इंच जमीन त्यांनी चीनला दिली नाही. पण यांचा आपल्या देशाच्या शहीदांवर विश्वास नाही, पण यांचा चायना आणि जपान मधल्या वर्तमानपत्रांवर विश्वास आहे. हे दुर्दैव आहे. तुमचं एवढंच जर सगळं प्रामाणिकपणे काम आहे तर कॅगला ऑडिट करायला का परवानगी दिली नाही हो तुम्ही? का नाकारलं? तुम्हाला एवढंच तुमचं प्रेम आहे. तो जो पळून गेला मेहुल चोक्सी पळून गेला, त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला लोन तुम्ही दिलं, का दिलं तुम्ही ते? माझ्याकडे 1.5 मिनिट असेल सचिनजी. राम कदमांचे गंभीर आरोप म्हणजे भाजपनेच केलेले आहेत. कसलं समर्थन करता हमारे मेहुल भाई तुम्ही अजूनही तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. राम कदमजी आपण ऐकून तर तुमच्याच प्रश्नांना घेऊन गेलोय मी त्यांच्याकडे. कदमजी मी तुमचाच प्रश्न घेऊन गेलोय त्यांच्याकडे. प्रसन्न हे असं रडीचा खेळ खेळायचा नाही काँग्रेस. राम कदमजी मी तुमचाच प्रश्न घेऊन गेलोय त्यांच्याकडे. जेव्हा भारत मातेचा प्रश्न येतो, भारत मातेसाठी जवान शहीद होतात, ह्यांना लाजा वाटल्या पाहिजे. ते म्हणतात की भारताची जमीन बळकावले. अरे त्या वीरांनी स्वतःचा जीव दिला पण 1 इंच जमीन दिली नाही. त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून पैसे घेता, चीनच्या देशाकडून पैसे घेता, इतर देशांकडून पैसे घेता, आणि हे घेतल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला विचारलं तर त्याचं समर्थन करता. बरं सचिनजी ठीक आहे, मला आरोप कळले, आम्ही ते ग्राफिक्स म्हणून चालवतोय. बोला सचिन. कोणत्या संकट हमारे मेहुल भाई ऐकून घ्या. हमारे मेहुल भाई हे पंतप्रधानांच्या अतिशय निकटचे जवळचे संबंध त्यांचे आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाला देखील त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. लक्षात घ्या, त्यावेळेला व्यापारी म्हणून कुठली कंपनी त्या ठिकाणी निधी देते त्याचंही ऑडिट खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. काही हरकत नाही आमचं, त्यांच्या जीवावरच ते पूर्ण
जग फिरतायत मेहुलबाई, हमारे मेहुलबाई जे आहेत ते नरेंद्र मोदीजींचे अतिशय जवळचे निकटचे मित्र आणि नीरव मोदी हे अत्यंत त्यामुळे कधी कधी फोनवर बोलत देखील असतील. विषय असा आहे की या संदर्भामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचं आता तुम्ही विधान करता आहात की या ठिकाणी लष्कराचा अपमान केला. कुठला लष्कराचा अपमान केला? तुम्ही अपमान केलाय. 20 लोक या ठिकाणी शहीद झाले, ते भारताच्या भूमीत झाले का चीनच्या भूमीत झाले हे देखील तुम्ही सांगितलं नाही. भारताच्या भूमीमध्ये ते ठिकाणी होते का चीनच्या भूमीमध्ये होते? मग चीनमध्ये ते घुसखोर होते का? चीन तर असं म्हणतंय की त्या ठिकाणी जवानांचा दोष होता. हे सगळ्या उत्तरं तुम्ही दिली नाही. तुम्ही या देशामध्ये लोकांना फसवताय. तुम्हाला खोटं सांगायचं. तुम्ही अत्यंत खोटारडे व्यक्ती आहात. या देशामध्ये दुर्दैवानं हे खोटे लोक राज्य करतायत. मला कल्पना आहे की ह्या 10 मुद्द्यांची उत्तरं सगळी पूर्णच्या पूर्ण मिळाली नाहीत, पण बहुधा हाच राजकारणाचा भाग असावा. पण एक मात्र नक्की आहे की हे प्रश्नांची उत्तरं मिळणं हे जितकं खरं आहे त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी प्रश्न विचारले गेलेले आहेत जे मुळात काँग्रेसच्या आरोपांच्या नंतर सुरू झालेले, जसा की एक साधा प्रश्न की सैनिक शहीद झाले, हुतात्म्य त्यांनी स्वीकारलं, ते नेमकं कुठे, भारताच्या सीमेच्या आत की बाहेर? आणि जर का आतच असतील तर मग त्यांना आत येऊन कोणी मारलं? हा सगळे मुद्दे उपस्थित होता ज्याची उत्तर मिळाली नाहीत. आणि त्याचवेळी हेही तितकंच खरं आहे की राजीव गांधी फाउंडेशनचं रहस्य नेमकं काय आहे, ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये सांगाडे आहेत. प्रश्न असा आहे, आता सगळेच कपाटं उघडायची वेळ बहुधा या निमित्तानं आली असेल तर हरकत नाही, एकदाची सगळी कपाटं खोलून टाका. इथे आपण थांबणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्याला वेळ दिला सचिन सावंत आणि राम कदमजी, धन्यवाद. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनंच दोघांकडनं पुन्हा मिळतील याची आशा. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.